नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहात. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं आम्ही बाहेर गेलेलो. माझा भाऊ स्वयंपाक करत होता, ते सगळं सांगितलं. तर बाहेर का गेलो तर ते रिझन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते काय दाखवते रिझन काय आहे. तर थोडंसं दवाखान्यात गेलेलो डॉक्टरांकडे अद्दूच्या. तर मी दाखवते कशाला गेलेलो. इकडे ये तू एकदा. तर मंडळी, तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं की अद्दूच्या हो थांब ना, 1 मिनिट थांब ना. हे बघा, अद्दूच्या डोळ्याला मंडळींना दाखव आपण. अद्दूच्या डोळ्याला आहे ना फुडी झाली होती, एक सांगितली होती. हे बघा इथे ते फुडी तर थांबली, पण आता तुम्हाला थांब ना बेटा, इकडे ये ना. ती व्यवस्थित बसत नाही. तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, थोडंसं सुजल्यासारखं आणि थोडंसं हिरवं हिरवं दिसत असेल. आता ते थोडं हिरवं काळं असं दिसत आहे. तर 4-5 दिवस झाले थांबल्यानंतर आहे ना तिथे गाठ तयार झाली एक छोटीशी. तुम्हाला दिसतच असेल थोडंसं, ती दाखवूच देत नाही आहे मला. थांब 1 मिनटं थांब ना बेटा, 1 मिनटं थांब, व्यवस्थित दाखवते मला. हे बघा, तुम्हाला दिसत असेल गाठ टाईप थोडीशी झाली होती. तर इथे आहे ना थोडंसं गाठ टाईप झाली होती. तर 1 हप्ता वाट बघितलो आम्ही, ते थांबलंच नाही. ती फुडी तर थांबली, लाल लाल झाली होती, ते तुम्हाला मी सांगितलं सुद्धा. आणि एका ताईनं काहीतरी मला लसूण काहीतरी लावायला सांगितलं होतं, मी ते तर केलं नाही. पण ते आपोआप थांबलं. ते डॉक्टरांकडे सुद्धा तेव्हा घेऊन गेलेलो आम्ही. डॉक्टर म्हणे की हे नॉर्मल आहे, पण डोळ्याजवळ होतं म्हणून थोडी भीती वाटत होती. तर नॉर्मल आहे, ते थांबते म्हणे, आपोआप थांबलं. पण त्याच्यानंतर आहे ना थांबल्यानंतर इथे थोडीशी गाठ आली आहे आणि ते थोडंसं हिरवं काळं असं दिसत आहे. तुम्हाला तर मी आता दाखवलीच. तर 1 हप्ता झाला तरी तो आरामच होत नव्हता, म्हणजे ती गाठ बसतच नव्हती. मग आम्हाला भीती वाटायला लागली पुन्हा. अद्दूला ते ताप वगैरे तर ते सगळं झालं होतं. मग ते झाल्यानंतर म्हटलं नाही, हे थांबत नाही, आता एकदा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांशी बोलूयात काय कसं का आहे असं वगैरे. तर मग आम्ही काल डॉक्टरकडे गेलो सायंकाळी तेच विचारायला. पण डॉक्टरांनी चेक केलं. डॉक्टर म्हणे सगळ्यांची बॉडी रिॲक्शन वेगवेगळी असते म्हणे. तर ते जाईल म्हणे, फक्त तुम्ही एखादी महिना वाट पहा म्हणे, आपोआप जाईल म्हणे ते. हो बेटा हो, दे दो मुझे. तर ते आपोआप जाईल म्हणे. आणि बोलू टेन्शन घेण्यासारखं काही आहे नाही म्हणे. फक्त एखादी ट्यूब वगैरे लिहून दिले, लावत असाल तर लावा म्हणे, नाही तर काही गरज नाही म्हणे. तर भीती वाटत होती, कारण की ते गाठ आहे ना पुष्कळ दिवस झाले जातच नव्हती. म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. पण डॉक्टर म्हटले की नॉर्मल आहे, ते गाठ कधी कधी येते कोणाकोणाला, ती सहसा पटकन जात नाही, हळूहळू जाते. पण मला तरी असं वाटत आहे की ती आता बसत आहे गाठ. तर त्याच्यासाठीच आम्ही डॉक्टरांकडे गेलो, कारण भीती वाटत होती, म्हणजे मोठी व्हायला नको ती गाठ म्हणून. तुझे पप्पा आले, तर त्याच्यासाठीच थोडंसं काल सायंकाळी आम्ही बाहेर गेलेलो. कोण आले? तुझे पप्पा आले? हो का, बरं ठीक आहे, बैठो. कपडे चेंज करतो. तिकडे नको जाऊ, इकडे. तिकडे मच्छर राहते कॉर्नरला. कोणी लावून दिलं ते तुला? काय म्हण? क्या हुआ म्हण? क्या हुआ जी? बोलो. तू लावलं का? क्या हुआ? इकडे बघ, कोण लावली ते? टिकी कोण लावले बघ? कोणी लावून दिलं तुला टिकी? सांग. किती लावलं होती बाई तू? इसीलिए लगा के दिया. मम्मीला दाखव, मम्मी. आपण चांगली होईल तिथली लावू. मामूला लावून दे. हा, कशाला?
काय करत आहे रे? नागिन दाखव, नागिन दाखव, इकडे दाखव, तिकडे मम्मीला दाखव. थांब, नागिन बोलू आपण, नागिन वाले ठीक आहे. असं कर, जीप काढ बाई, असं कर, तिकडे कर. माई असं कर. याला नाही का नंतर फ्युचर मध्ये मुलं बाळ झालं ना, बाई असं कर, याला फ्युचर असं कर, असं कर, कर मम्मीला कर. नो बेटा, त्याला मामूला कर, जा जा, मामूला कर, जा जा, मामूला कर, मामूला कर फुस, जा, त्याला गरज आहे. मम्मीला कर. मला नाही, मामूला कर, जा. मम्मीला याला नाही का फ्युचर मध्ये मुलं बाळ झालं ना, तेव्हा याचा बदला मी जरूर घेईन. काय करते तू? काय करते सांग? गणू बाप्पाला अंगाई म्हणत आहे अद्दू. हे बघा, तेवढ्या जोरात नाही, हळून थापायचं. तसं नाही करू बेटा. काय करते तू सांग तर. गाई गाई करा मग ना, गणू बापाला गाई गाई करा म्हणा. अगं बाई, पांघरून देत आहे. अगं बाई, पांघरून दिली रे. अगं बाई, हो, बरं बरं. ते झोपवत आहे तू की गणू बाप्पाला झोपेतून उठवत आहे? किट्टू झोपले ना, आता तू सुद्धा झोप, उशीर झाला, झोप झोप बेटा. मम्मा झोप म्हटलं तुला. किट्टू पायावर नाही ठेवायचं, मांडीवर ठेवायचं. म्हणा तारक मंत्र, निशंक होई रे म्हणा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हां, पांघरून दे. हां, झोपले ठीक आहे. हां, आता तू सुद्धा झोप मग, ठीक आहे. हां, चल झोप, गणू बाप्पाजवळ झोप, चल झोप, झोपून जा. झोपले त्यांनी. अगं बाई, हां, झोपा, ठीक आहे. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. हां, ठीक आहे.